नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आणि शक्तिशाली आहे. कारण 19 आणि 20 डिसेंबरची अमावस्या ही फक्त अमावस्या नसून पितृकृपा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो, पण तरीही घरात वाद, पैशाची अडचण, नोकरी व्यवसायात अडथळे, आरोग्य समस्या काही केल्या कमी होत नाही. यामागचं एक मोठं कारण असू शकतं पितृदोष. पितृदोष म्हणजे काय? मित्रांनो, आपले आई वडील, आजी आजोबा, पूर्वज हे आपल्या जीवनाचा आधार असतात. त्यांचं योग्य स्मरण, श्राद्ध, तर्पण, दान जर वेळेवर न झालं किंवा नकळत दुर्लक्ष झालं तर पितृदोष निर्माण होतो. आपल्या घरात पितृदोष आहे ते कसे ओळखायला? पितृदोष असताना हे अनुभव आपल्याला जाणवतात. कामात अडथळे, पैसा टिकत नाही, घरात नेहमी तणाव, मुलांच्या प्रगतीला अडथळा, विवाह, संतती, आरोग्य समस्या काय जाणवतात का तुम्हाला? हे सर्व अनुभव तुमच्या घरात? तर हे नक्की करून पहा. ही अमावस्या मित्रांना प्रसन्न करण्याची असते, यांचा आशीर्वाद मिळवण्याची असते. पितरांसाठी अत्यंत प्रिय दिवस आहे. या दिवशी केलेला तर्पण, केलेले दान, केलेली प्रार्थना थेट पितरांपर्यंत पोहोचते आणि ते प्रसन्न झाले की घरात सुख, शांती, पैसा, समृद्धी नांदू लागेल. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घरात अगरबत्ती किंवा धूप लावा. नंतर आपण हा एक प्रभावी उपाय करावा. एक भांड्यात पाणी, थोडे काळे तीळ, थोडे तांदूळ हे हातात घेऊन म्हणा, ओम पितृदेवाय नमः. किमान 11 वेळा. पाणी बाहेर झाडाच्या मुळाशी किंवा तुळशीजवळ सोडा. या दिवशी शक्य असल्यास आपण आपल्या पितरांच्या नावाने एखादा नक्की करावे, जसे की गरीब व्यक्तीला अन्न, गहू, तांदूळ, पांढरे कपडे, गूळ, चणा दान करा. दान करताना मनात म्हणा, हे दान माझ्या पितरांच्या नावाने अर्पण आहे. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावा आणि शांतपणे बोला, पितरांनो, आमच्यावर कृपा करा. घरात शांतता, सुख, पैसा नांदू द्या. हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांतता मिळते, पैशाचे मार्ग उघडतात, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात, पितृदोष हळूहळू शांत होतो. हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करा. कोणाचं वाईट नको, फक्त पितरांची कृपा मागा. हा व्हिडिओ आपल्या आईवडिलांसाठी, कुटुंबासाठी एकदा नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.